नमस्कार मैत्रिणींनो, @आरतीज किचन 27 चॅनलवर आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. मंचुरियन बनवायला भरपूर साऱ्या भाज्या चिरा, परत मॅरिनेशन करा, बॉल बनवा, याला भरपूर वेळ जातो. पण अगदी झटपट म्हणजे 5 मिनटात आपल्याला मंचुरियन जर हवे असेल तर ते कशा प्रकारे प्रिझर्व करायचे तर त्याची डिटेल रेसिपी मी तुम्हाला सांगणार आहे. म्हणजे फ्रीझरमधून काढलं की लगेच घेऊन गरम करायचे किंवा ज्या पद्धतीने इथं ग्रेव्ही केलेली आहे त्या पद्धतीने ग्रेव्हीत टाकून एक 5 मिनटं शिजवायचे की लगेच तुमचे ड्राय मंचुरियन रेडी होऊन जातात. तर डिटेल रेसिपी कशी करायची ती आता आपण पाहूया. एकदम झटपट आणि छान बनते. आता मी इथं साधारण 25 ग्रॅम तरी इथं मिरच्या घेतलेल्या आहेत किंवा 10-15 अंदाजाने मिरच्या घ्या. आता तिखटाचं प्रमाण तुम्ही थोडंसं कमी जास्त करू शकता. मुलं खाणार असेल ना तर तुम्ही थोड्या मिरच्यांचं प्रमाण कमी घ्या. आता इथं मी आलं घेतलेलं आहे. आल्याचं साल काढून मी स्वच्छ धुवून वगैरे घेतलं होतं आणि त्याचे बारीक तुकडे करून घेते आहे. साधारण आलं आहे ना 25 ग्रॅम ते 50 ग्रॅम तुम्ही घेऊ शकता. आलं, लसूण आणि मिरची याचं प्रमाण मंचुरियनमध्ये थोडंसं नेहमीच्या भाजीमध्ये जसं असतं ना त्याच्यापेक्षा जास्त घ्यावं लागतं. आता लसूणसुद्धा पहा सोलून मी घेतलेला आहे, तो सुद्धा साधारण 50 ग्रॅम असेल. आता मी हे जे आहे ना आपलं गॅजेट त्याच्यामध्ये हे आलं, लसूण, मिरची छानपैकी असं क्रश करून घ्यायचे. याचे बारीक तुकडे याच्यात होतात. नसेल हे तुमच्याकडं तर मिक्सरला थोडं पल्स पॉईंटवर फिरवून तुम्ही त्याला बारीक करू शकता. पण ह्याने काम आपलं थोडं सोपं होऊन जातं. पहा जसं हवं आहे ना तसं आपलं झालेलं आहे. आता मी इथे एक मोठी परात किंवा काहीही भांडं घ्या. मी इथे साधारण हा 1/2 किलो कोबी त्याच गॅजेटमध्ये बारीक चिरून घेतलेला आहे. मी वाट्यांचं प्रमाण तुम्हाला का दाखवते तुम्हाला सोपं जावं म्हणून. तर अर्धी वाटी गाजर, अर्धीपेक्षा थोडी कमी ढोबळी मिरची घेतली आणि फ्रेंच बीन्स घेतली अर्धी वाटी आणि कांदा पात इथं साधारण 1 वाटी घेतलेली आहे. आता हे जे आपलं आलं, लसूण आणि मिरचीचं जे बारीक केलेलं आहे ते थोडंसं मी बाजूला काढून ठेवले आणि बाकीचं सगळे याच्यामध्ये टाकून घेतले. आता इथं पहा मी टोमॅटो केचप घेतले, टोमॅटो सॉस घ्या, काही घेतले तरी चालेल. याच्यामध्ये साधारण 3 ते 4 चमचे भरून मी इथे घेतलेलं आहे. त्याचबरोबर 1 मोठा चमचा भरून मी व्हिनेगर घेतलेलं आहे आणि सोया सॉस साधारण मी इथं 3 चमचे घेतलेलं आहे. आता आपलं बॅटर जास्त आहे म्हणून त्याचं प्रमाणसुद्धा क्वांटिटीसुद्धा थोडी जास्त प्रमाणात घेतली गेलेली आहे. आता इथं अर्धा चमचा मी साधारण मिरी पावडर आणि चवीनुसार इथं मीठ टाकले. आता मिठाचं प्रमाण इथं थोडंसं कमीच घ्यायचं आहे कारण सोया सॉसमध्ये थोडं जास्त मीठ असतं. त्याचबरोबर दुसरे जे म्हणजे टोमॅटो केचपमध्ये किंवा सॉसमध्ये सुद्धा मीठ असतं म्हणून मिठाचं प्रमाण तुम्ही इथं थोडंसं कमी घ्या. आता हे सगळं मिश्रण आहे ना मस्तपैकी मिक्स करा. आता बरेच जण काय करतात की सगळ्या भाज्या चिरून ठेवायच्या आणि त्याचं पाणी पिळून वगैरे काढायचं आणि नंतर म्हणजे मीठ लावून ठेवून पाणी वगैरे काढतात. तर तसं वगैरे न करता काय होतं सगळी जीवनसत्व त्याच्यातली निघून जातात. म्हणून आहे ना लगेच भाज्या चिरायच्या आणि लगेच त्याच्यात मैदा किंवा कॉर्नफ्लोअर जे काय घालायचं आहे ना ते घालून पीठ मळून घ्यायचं. पाहू शकता ते इथं पाऊण वाटी मी साधारण मैदा घेतलेला आहे आणि कॉर्नफ्लोअर मात्र आपल्याला 1 वाटी घ्यायचं आहे. लक्षात ठेवा जर तुम्हाला असे छान कुरकुरीत आणि एकदम परफेक्ट प्रमाण हवं असेल ना तर मैद्यापेक्षा कॉर्नफ्लोअर तुम्ही नेहमी जास्तच घ्यायचं आहे. आता हे व्यवस्थित तुम्ही मिक्स करून घ्यायचे. इथं पुन्हा जरी तुम्हाला मैदा किंवा कॉर्नफ्लोअर लागलं तर याच प्रमाणात घ्यायचं. म्हणजे कॉर्नफ्लोअर थोडंसं जास्त घ्यायचं आणि मैदा त्याच्यापेक्षा 25% तरी मैदा कमी घ्यायचा. म्हणजे 1 वाटी कॉर्नफ्लोअर घेतलं तर पाऊण वाटी तुम्ही मैदा घ्यायचा आहे. आता आपलं इथं प्रमाण माझं हे बरोबर झालेलं आहे. पण जर हवं असेल तर तुम्ही पिठामध्ये ते घेऊ शकता. आता आपण खूप वेळ मीठ लावून वगैरे ठेवून जर दिलं तर ते मिश्रण पातळ होतं. आता इथं सिक्रेट इन्ग्रेडियंट म्हणजे मी इथं 1 चमचा तुम्ही बेकिंग पावडर इथं टाका. बेकिंग पावडर टाकल्यामुळं तुमचे जे मंचुरियन आहे ना ते एकदम क्रिस्पी आणि आतून असे जाळीदार किंवा शिजून खूपच हलके होतात पण आतपर्यंत ते शिजलेसुद्धा जातात. आता पहा मी भाज्या चिरून लगेच पीठ मिक्स केलं आणि आता आपण लगेच त्याचे गोळे करून घ्यायचे आहे. त्याचं रिझन असं की त्या भाज्यांना पाणी सुटून तुमचं पीठ पातळ होऊ शकतं मग तुम्हाला जास्त प्रमाणात मैदा कॉर्नफ्लोअर वापरावं लागेल. आता बघा पटपट आपले गोळे व्हायलासुद्धा अजिबात वेळ लागणार नाही आहे कारण आपलं प्रमाण अगदी योग्य आहे. मी दुसऱ्या भांड्यात काढून घेतले. आता एकदम झटपट गोळे बनवून होतात. अगदी अर्धे गोळे मी अगोदर बनवून घेणार आहे आणि तिकडं तेलसुद्धा मी गरम करायला ठेवलेलं आहे. तेल तापेपर्यंत हे एवढे गोळे माझे रेडी झालेले आहेत.
अजिबात वेळ लागत नाही. आता तेलसुद्धा पहा, मी जास्त तेल घ्यायचे. कमी तेल घेतलं ना तर तुमचे मंचुरियनचे बॉल जास्त तेल शोषून घेतात. आता पहा, पहिला मी एक टाकून घेतला आणि त्याच्यामध्ये आणि एक एक करतच तुम्ही त्याच्यात टाकून घ्यायचे. पहिल्यांदा गॅस मोठा ठेवायचा आहे आणि सगळे मंचुरियन टाकून घ्यायचे. 1 मिनिटभर त्याला बिलकुल तुम्ही हात लावायचा नाही आहे. त्याच्यानंतर गॅस एकदम स्लो करून टाकायचा आहे आणि कमीत कमी 5 मिनटं तुम्ही त्याला मंचुरियनला तळून घ्यायचं आहे. आणि मध्ये मध्ये ज्या पद्धतीने मी झाऱ्या हलवते ना, त्या पद्धतीने अगदी हलक्या हाताने झारा हलवायचा आहे. आता आपलं योग्य प्रमाण असल्यामुळे आपले मंचुरियन फुटत नाही आहे किंवा त्याच्या भाज्यासुद्धा सुट्ट्या होत नाही आहे. 5 मिनटात त्याला छान कलर आला आहे. पण आता काय करायचं, शेवटच्या स्टेपला 1 मिनिटभर गॅस चांगला मोठा करायचा, कडकडीत तेल होऊ द्यायचं आणि मगच तुम्ही मंचुरियन काढायचे. म्हणजे याने काय होतं, जास्तीचं एक्सेस तेल आहे ना रिलीज होतं त्या प्रत्येक मंचुरियन बॉलमधून आणि कमी तेल शोषलं जातं. म्हणून कुठलाही पदार्थ तळताना शेवटी गॅस तुम्ही मोठा करायचा आहे. पहा, आता सगळे मंचुरियनला छान कलर आलेला आहे. आता पाहू शकता मी अशा पद्धतीने काढून घेते, म्हणजे जास्तीचं तेलसुद्धा जातं आणि आपल्याला लगेच ते आपले बाहेर काढून ठेवायचे. आता पहा, मी दुसरेसुद्धा अशाच प्रकारे काढून घेते, म्हणजे तेल आपलं जास्तीचं निथळलं जाईल. आता दुसरा घाणा तोपर्यंत माझा बनवून झाला होता, तोसुद्धा मी टाकून अशाच प्रकारे आता तळून घेणार आहे. ठीक आहे. आता पहा, सगळे मंचुरियन आपले तळून झालेले आहेत. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, या स्टेजला तुम्ही संपूर्ण मंचुरियन थंड करून घ्यायचे आणि जर तुम्हाला ठेवून द्यायचे असेल ना तर झिप लॉक बॅगमध्ये किंवा एअरटाईट डब्यामध्ये तुम्ही त्यांना व्यवस्थित ठेवून द्यायचे. 15 दिवस तरी तुमचे मंचुरियन बिलकुल खराब होणार नाही. आणि नंतर जेव्हा करायचे असेल तेव्हा आत्ता इथून पुढची स्टेप तुम्ही करून घ्यायची. म्हणजे तुम्ही मंचुरियन 1 तासभर तरी काढून ठेवायचे. आता ज्या कढईत मी मंचुरियन तळले होते ना, त्याच कढईत थोडंसं तेल ठेवलं आणि त्याच्यात मी 1 कांदा टाकला आहे आणि इथं साधारण 10-15 पाकळ्या लसूण, 1 इंच आलं बारीक चिरून घेतले आणि इथं मिरच्या घेतलेल्या आहेत. पहा, आपण तिकडेसुद्धा मिरच्या टाकल्या होत्या आणि इथंसुद्धा टाकलेल्या आहेत, पण कारण हा सॉस आपण बनवतोय ना, याला लागतील एवढ्याच मिरच्या घालायच्यात. तुमची लहान मुलं असतील ना तर इथं मिरच्या तुम्ही स्किप केल्या तरी चालेल किंवा खूप कमी टाकायच्यात. आता चायनीज फूडमध्ये टोमॅटो टाकलं जात नाही, पण इथं मी टोमॅटो टाकले. मी सांगते म्हणून एकदा टोमॅटो टाका, तुमची ग्रेव्ही खूप छान होऊन जाते चवीला एकदा. आणि त्याचा आता पूर्ण गाळ होईपर्यंत परतायचे. चायनीज रेसिपीमध्ये क्रंची भाज्या राहिल्या पाहिजे, पण माझ्या इथं सुद्धा स्वतःला आमच्या इथं क्रंची भाज्या त्याच्यातल्या आवडत नाही, म्हणून मी त्याला छान परतून घेतले. आता इथं 1 चमचा बेडगी मिरच्या आहेत ना, 5-6 भिजत घालून मिक्सरला बारीक केल्या, त्याची मी पेस्ट टाकलेली आहे. आता इथं तुम्ही नाही टाकली तरी चालेल, मुलं असेल तर, पण जर टाकली ना तर चवीमध्ये खूप फरक पडतो आणि भन्नाट अशा बनतात. आता स्लरी बनवायची. इथं मी 1 मोठा चमचा भरून कॉर्नफ्लोअर घेतली आणि त्याच्यात पाणी टाकून घेतलेलं आहे. आता त्या बॅटरमध्ये पाव चमचा मिरी पावडर आणि 1 चमचा फक्त मी इथं सोया सॉस टाकला आहे आणि 1 चमचा मी व्हिनेगर टाकलेलं आहे. आता हे छानपैकी मिक्स करून घ्या आणि त्याच्यामध्ये आपलं केचप टाकले 1 चमचा. आता इथं तुम्ही अजिनोमोटो टाकू शकता, पण मुलं असेल ना तर म्हणजे मी ते जवळजवळ अवॉइड केलेलंच चांगलं. आता स्लरी टाकून घेतलेली आहे. तुम्ही इथं अजून 1 वाटी पाणी टाकून त्या कॉर्नफ्लोअरला छानपैकी शिजवून घ्यायचं आहे. 5 मिनटं तरी मंद गॅसवर तुम्ही शिजून घ्या. आता चवीनुसार म्हणजे अगदी पाव चमचा मी मीठ टाकून घेतलेलं आहे, कारण सॉसेसमध्ये मीठ हे असतं, त्यामुळे मिठाचं प्रमाण एकदम जपून टाका. आता ह्याला 5-7 मिनटं शिजू द्या. त्याच्यानंतर मी मूठभर कोथिंबीर टाकलेली आहे आणि मूठभर कांद्याची पात बारीक चिरून घातलेली आहे. आता आपला सॉस पहा एकदम रेडी झाला आहे. आता तुम्ही इथं पाणी टाकून लिक्विड करून सुद्धा घेऊ शकता, पण मला असं ड्राय मंचुरियन करायचे होते म्हणून मी अशी कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे. आता त्याच्यामध्ये मंचुरियन टाकून घ्यायचे आणि मिक्स करून घ्यायचे. आता तुम्ही जर त्यांना प्रिझर्व करून ठेवलं असेल ना, ते 1 तासभर त्यांना बाहेर काढून ठेवा आणि आत्ता ज्या पद्धतीने मी टाकले त्या पद्धतीने टाकून घ्या. आणि नुसतेच खायचे असेल तर तुम्ही मायक्रोवेव्हला गरम करून घेऊ शकता. सगळ्यात शेवटी मी त्याच्यावर पुन्हा कांद्याची पात टाकली आहे आणि एकदम चटपटीत असे मंचुरियन आपले अगदी हॉटेलसारखे बनून रेडी होतात. या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.